हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये। आज आपण बघणार आहोत कढीपत्ता आणि मिरचीची चटणी। अगदी झटपट अशी होणारी आहे आणि तेवढीच खायलाही रुचकर लागते। तर चला स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला। इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, कमी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत, एक 10-12 आणि तिखटवाल्या 4-5 मिरच्या मी घेतलेल्या आहेत। आणि आपले कढीपत्त्याची डाळे आपल्याला 4-5 घ्यायची आहेत। तर चला स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला। तरी मी साईडला ठेवते आहे। तर चटणी बनवण्यासाठी आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत आणि ते मी अशी छान असे भाजून घेणार आहे। इथे 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर गॅस चालू करून घेते मी आणि याच्यावर तवा आपण ठेवलेला आहे आणि छान असे आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। तर बघू शकता, मंद गॅसवर छान असे खमंग भाजून घ्यायचे, म्हणजे आपल्या चटणीला छान अशी चव येते। तर तुम्ही बघू शकता, इथे मी छान असे व्यवस्थित मंद गॅसवर आपण शेंगदाणे भाजून घेतोय। ती भारी लागते चटणी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर छान अशी व्यवस्थित मी बघा भाजून घेतलेले आहेत। असे आपले शेंगदाणे भाजून झाले पाहिजे। तर हे मी आता एका ताटामध्ये काढून घेते आणि ते थंड करून त्याची मी सालं काढून घेणार आहे। तर हे साईडला ठेवायचे आहेत आणि या तापलेल्या तव्यामध्ये आपण 2 चमचे मोठे मी तीळ घेतलेले आहेत आणि ते छान असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ पटकन भाजले जातात, आपला तवाही गरम आहे त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही। तर तीळही आपले छान असे भाजून झालेले आहेत आणि हे आपण आता काढून घ्यायचे आहेत। तर हे मी सगळे तीळ काढून घेते आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि तेवढीच खायला छान लागते। तर मी अर्धा चमचा तेल टाकलेला आहे याच्यामध्ये आणि आपण या मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत त्या तोडून याच्यामध्ये टाकायच्या आहेत। तर इथे सगळ्या मी मिरच्या तोडून घेते आणि छान अशा थोड्याशा परतवून घेतलेल्या आहेत। आणि आपण 4-5 पाकळ्या लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत त्या याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। थोडं फक्त 1-2 सेकंदात छान असं परतवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। तेलामध्ये भाजल्यामुळे थोडंसं कचवटपणा कमी होतो आणि मिरची थोडी मऊ पडते, त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि आपण हा कढीपत्ता जो घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा, छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, छान असं मी परतवून घेतलेलं आहे। एक मिनिट छान असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी पाव चमचा जिरा टाकलेला आहे, तोही छान असं व्यवस्थित करून घ्यायचं।
तुम्ही बघू शकता इथे मी छान असे शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत आणि आपले तीळही काढून घेतलेले आहेत. तर इथे मी सगळं हे आता मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एकदम भारी चटणी होते. नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही द्यायला विसरू नका. तर हे मी सगळं एकत्र करून घेते सगळं. तर ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. तर एक अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा लिंबू टाकणार आहे. लिंबाने छान अशी चव येते. तर आता हे आपल्याला मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीकही वाटायचं नाही, असं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय छान असं मी जाडसर चटणी वाटून घेतलेली आहे. तर एक बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया. तर बघू शकता तुम्ही छान अशी आपली खमंग चटणी तयार होते. ती भारी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि एकदम झटपट होणारी अशी आहे. तर बघू शकता तुम्ही. तर कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली आपली रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही द्यायला विसरू नका आणि कमेंट तर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तेव्हापर्यंत नमस्कार.